काशीनाथाच्या नावानं चांग भलं या गजरात साताऱ्यातील बौद्धंच्या बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे। यंदा बगाड्याचा मान अजित ननावरे यांना मिळालाय। या मानाच्या बगाड्याला बांधून बगाड ओढण्याची प्रथा आहे। हे बगाड ओढण्याकरता बैलाच्या 500 जोड्या जुंपल्या जातात। ही बगाड यात्रा पाहण्याकरता परराज्यातून भाविक गर्दी करत असतात। काशीनाथाच्या नावानं चांग भलच्या गजरात बौद्धंच्या बगाड यात्रेला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी बगाड यात्रा होती त्या ठिकाणी मी आता आहे आणि तुम्हाला इथलं सगळं दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता या ठिकाणी या बगाड यात्रेला सुरुवात झालेली आहे। लाखो हजारो लोक या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळतंय। बगाड्याचा मान जो आहे या वर्षीचा तो अजित ननावरे यांना मिळालेला आहे। भावाचं लग्न व्हावं यासाठी त्यांनी नवस केला होता आणि याचा कौल त्यांना लागल्यानंतर त्यांना बगाडा होण्याचा मान मिळाला आहे। आणि आपण पाहू शकता की त्यांना सध्या बगाडाला लटकवल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला सुद्धा मिळतंय। मात्र हे बगाड जे आहे या बगाडाला ओढण्यासाठी गावातलीच खिलार जातीची बैल या ठिकाणी वापरली जातात आणि एकूणच 500 पेक्षा जास्त बैलांचा उपयोग हे बगाड ओढण्यासाठी या ठिकाणी केला जातो। दिवसभर हे बगाड ओढलं जातं आणि संध्याकाळच्या सुमारास बगाड हे बौद्धन गावामध्ये मंदिराकडे पोहोचतं आणि ही यात्रा संपन्न होत असते। मात्र ही यात्रा पाहण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी भाविक हजेरी लावत असतात आणि ही यात्रा पार पडत असते। याच पद्धतीनं या आज सुद्धा लाखो भाविक या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, बौद्धन, सातारा।